नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय अर्थशास्त्र, त्यामधील प्रकरण दुसरे पैसा मीन्स मनी। तर आज आपण पैसा या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, सहसंबंध पूर्ण करा। सहसंबंध पूर्ण करताना आपल्याला दोन सहसंबंध दिलेले असतात, त्यामध्ये एक पूर्ण करून दिलेला असतो आणि एक अपूर्ण असतो। ते पूर्ण केलेला सहसंबंध व्यवस्थित अभ्यासून त्याचे निरीक्षण करून त्याला अनुसरून आपल्याला दुसरा सहसंबंध पूर्ण करायचा असतो। तर पहिला सहसंबंध आहे पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचे साधन। पैशाचे प्राथमिक कार्य काय आहे? विनिमयाचे साधन। त्यासमोर रिकामा चौकोन दिला आहे आणि मूल्य हस्तांतरण। तर यावरून आपल्याला हे कळते की विनिमयाचे साधन हे पैशाचे प्राथमिक कार्य आहे, तर मूल्य हस्तांतरण हे कशाचे प्राथमिक कार्य आहे हे आपल्याला समोर दिलेल्या चौकोनमध्ये लिहायचं आहे। तर पहिले पैशाचे प्राथमिक कार्य म्हणजे विनिमयाचे साधन कसे ते बघा। पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचे माध्यम। पैशाने सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम होय। पैशाच्या आधारे वस्तूची खरेदी विक्री केली जाते। आता दुसरं काय आहे? मूल्य हस्तांतरण। मूल्य हस्तांतरण हे दुय्यम कार्य आहे। कशाचं? पैशाचं दुय्यम कार्य आहे, ते आपण स्पष्ट करूया। मूल्य हस्तांतरणाचे साधन। पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्यांचे हस्तांतरण केले जाते। स्थावर मालमत्ता, इमारत, प्लॉट, दुकान, शेतजमीन इत्यादीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करता येते। म्हणून मूल्य हस्तांतरण हे काय आहे? पैशाचं दुय्यम कार्य आहे। म्हणून आपल्याला त्या चौकोनमध्ये लिहायचं आहे दुय्यम कार्य। दुसरा सहसंबंध आहे रिकामा चौकोन दिला आहे, त्यासमोर पतपैशाचा आधार आहे आणि दुसरा सहसंबंध त्यामध्ये पैशाची दुय्यम कार्य विलंबित देणी देण्याचे साधन। यामध्ये दुसरा सहसंबंध पूर्ण करून दिला आहे, तो आहे विलंबित देणी देण्याचे साधन हे पैशाचं दुय्यम कार्य आहे। तर पतपैशाचा आधार हे पैशाचं कोणतं कार्य आहे? पहिले आपण पहिला सहसंबंध बघा। पैशाचं दुय्यम कार्य विलंबित देणी देण्याचे साधन। वस्तू विनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते, पण त्याची परतफेड करणे अवघड होते। उदाहरण, धान्य, गुरे या स्वरूपातील कर्ज जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंबित देणी असे म्हणतात। पैसा हे देणी देण्याचे साधन आहे। पैशामुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपे जाते। पैशाने ही समस्या सोडवली जाते। म्हणून विलंबित देणी देण्याचे साधन हे पैशाचं दुय्यम कार्य आहे। तर पतपैशाचा आधार हे पैशाचं अनुषंगिक कार्य आहे, ते आपण स्पष्ट करूया। पतपैशाचा आधार आहे व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात आणि हा पैसा पतनिर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे। तिसरा सहसंबंध आहे वस्तू पैसा शंख शिपले। त्यामध्ये दुसरा आहे रिकामा चौकोन दिला आहे, त्यासमोर क्रेडिट कार्ड दिला आहे। यामध्ये पहिला सहसंबंध पूर्ण आहे, तो काय आहे? वस्तू पैसा शंख शिपले। म्हणजे शंख शिंपले हे काय आहेत? वस्तू पैसा आहे। तर क्रेडिट कार्ड हा कोणता पैसा आहे तो बघा। तर पहिले वस्तू पैसा आणि शंख शिंपले हा कसा संबंध आहे यांचा तो आपण लिहूया। जुन्या काळात ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होत्या। उदाहरण, प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते, परंतु वस्तूंचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला। वस्तू पैशामध्ये काय येते? शंख शिंपले येते। तर क्रेडिट कार्ड हा कोणता पैसा आहे? तर क्रेडिट कार्ड हा प्लॅस्टिक पैसा आहे। म्हणून आपल्याला चौकोनमध्ये लिहायचं आहे प्लॅस्टिक। आता प्लॅस्टिक आणि क्रेडिट कार्ड हा कोणता पैसा आहे, कसा आहे तो आपण बघूया। प्लास्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे। डेबिट व क्रेडिट कार्ड्स प्लास्टिक पैसा म्हणून वापरले जातात। नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा होय। चौथा सहसंबंध आहे विभाज्यता, त्यासमोर आहे कमी मूल्यामध्ये विभागणी। त्यामध्ये दुसरा आहे पहिले रिकामा चौकोन दिला आहे, त्यानंतर पैशाचे स्थलांतर करणे सोपे जाते। आता
आता विभाज्यता, कमी मूल्यांमध्ये विभागणी हे काय आहे? पैशाचा गुणधर्म आहे. तसेच पैशाचे स्थलांतर करणे सोपे जाते, हा पैशाचा कोणता गुणधर्म आहे तो आपल्याला लिहायचा आहे. पहिले विभाज्यता म्हणजे कमी मूल्यामध्ये विभागणी कशी असते ती बघा. छोट्या व्यवहारामध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते. कशामुळे? तर विभाज्यतेमुळे. आणि विभाज्यता हा पैशाचा गुणधर्म आहे. आता पैशाचे स्थलांतर करणे सोपे होते. कशामुळे? तर ते वहनीयतेमुळे. म्हणून चौकोनामध्ये लिहायचं आहे वहनीयता. वहनीयता हा सुद्धा पैशाचा गुणधर्म आहे, तो आपण स्पष्ट करूया. वहनीयता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येते. उदाहरण चलनी नोटा. म्हणून विभाज्यता कमी मूल्यामध्ये विभागणी आणि वहनीयता पैशांचे स्थलांतर करणे सोपे होते. पाचवा सहसंबंध आहे वस्तू विनिमय. वस्तू, आधुनिक अर्थव्यवस्था, त्यासमोर रिकामा चौकोन दिला आहे. यामध्ये सुद्धा पहिला सहसंबंध पूर्ण करून दिला आहे, त्याला अनुसरून आपल्याला दुसरा सहसंबंध पूर्ण करायचा आहे. पहिला सहसंबंध काय? वस्तू विनिमय. वस्तू म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देवाणघेवाण करायची आहे. वस्तू विनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. तर आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये आपण देवाणघेवाणीसाठी काय वापरतो ते त्या चौकोनामध्ये लिहायचं आहे. तर काय वापरतो आता आपण? पैसा. दुकानामध्ये काही कपडे खरेदी करताना, किराणा माल खरेदी करताना आपण त्या बदल्यात वस्तू न देता आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पैसा दिला जातो, म्हणून चौकोनामध्ये लिहायचा आहे पैसा. अशा प्रकारे आपण सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा आहे आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा. यामध्ये काही विधाने दिलेली असतात, त्या विधानाला अनुसरून आपल्याला अर्थशास्त्रीय दृष्ट्या मोजक्या शब्दात त्या विधानाला काय म्हणतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यामध्ये पहिलं विधान आहे वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया. वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया म्हणजे त्याला काय म्हणतात? वस्तू विनिमय. तर वस्तू विनिमय म्हणजे काय हे आपल्या लक्षात आल्यानंतर या विधानाला वस्तू विनिमयच का म्हणतात हे आपल्याला समजेल. वस्तू विनिमय, वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. म्हणून आपलं उत्तर आहे वस्तू विनिमय. दुसरं विधान आहे भविष्यात परतफेड करण्याची तरतूद. भविष्यात परतफेड करण्याची तरतूद याला अर्थशास्त्रीय दृष्ट्या काय म्हणतात? तर तो शब्द आहे बचत. आपल्याला भविष्यात काही परतफेड करायची आहे, काहीतरी मोठं कार्य करायचं आहे, काही मुलीचं लग्न, काही जमीन घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागते? तर काय त्यासाठी करावं लागते? बचत. बचत केल्यानंतर आपण भविष्यात कोणतेही कार्य अगदी सहजपणे पार पाडू शकतो. आता तिसरं विधान आहे अशी यंत्रणा ज्यामध्ये चलनाद्वारे फेड करण्याची सोय आहे. अशी यंत्रणा ज्यामध्ये चलनाद्वारे फेड करण्याची सोय आहे ते आहे कर्ज. कर्ज काय करतो आपण? चलनाद्वारे देवाणघेवाण करतो. आपल्याला गरज पडल्यानंतर कोणाजून पैसे घेतो आणि आपलं काम झाल्यानंतर त्याचं ते वापस देतो. त्या पद्धतीला काय म्हणतात? कर्ज म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे किंवा त्यासाठी आर्थिक पारिभाषिक शब्द आहे कर्ज. आता चौथं विधान आहे तारण या साधनाचा वापर करून खात्यावरील रकमेचे स्थानांतरण करता येते. तारण या साधनाचा वापर करून खात्यावरील रकमेचे स्थानांतरण करता येते, त्याला म्हणतात पतपैसा. आपण बघा कुणाला जर कर्ज दिलं तर त्याच्यातून आपण एक धनादेश, त्याच्या पैसा आपल्याला वटवता येईल या उद्देशाने आपल्याजवळ ठेवत असतो. त्यालाच आपण चेक सुद्धा म्हणतो आणि त्याच्या बँकेत त्याचे पैसे आल्यानंतर आपण तो धनादेश लावू शकतो, त्याला आपण पतपैसा असे म्हणतो. आता पाचवं विधान आहे पैशाचे मूल्य संगणकाच्या साहाय्याने हार्ड ड्राईव्ह किंवा सर्व्हरवर साठवता येणे व इलेक्ट्रॉनिकने स्थानांतरित करता येणे, त्याला अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्दात म्हटले जाते इलेक्ट्रॉनिक पैसा. पैशाने मूल्य संगणकाच्या साहाय्याने हार्ड ड्राईव्ह किंवा सर्व्हरवर साठवता येणे व इलेक्ट्रॉनिकने स्थानांतरित करता येणे त्याला इलेक्ट्रॉनिक पैसा असे म्हणतात. तर इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणजे काय? तर ते आहे पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरण मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड्स, संगणक इत्यादी. इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट त्याला डिजिटल वॉलेट्स
हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचा प्रकार आहे, म्हणून त्यासाठी आर्थिक शब्द आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. आता 6वं विधान आहे, असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारलाही याबाबत माहिती दिलेली नाही. असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारलाही याबाबत माहिती नाही, त्या पैशाला काय म्हणतात? काळा पैसा. तर काळा पैसा म्हणजे काय? उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. तसेच हा पैसा कायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळवला जातो. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक इत्यादीत वाढ होते. काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते आणि त्यामुळे तो पैसा काय असतो? आपल्या खात्यात किंवा बँकेमध्येही जमा नसतो किंवा सरकारलाही याची माहिती नसते किंवा कोणत्या पैशाची देवाणघेवाण केल्यानंतर कोणतीही पावती लिखित नसते. त्यामुळे त्या पैशाला म्हणतात काळा पैसा. अशा प्रकारे आपण आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 3रा आहे, योग्य पर्याय निवडा. आणि त्यासाठी पहिला प्रश्न आहे, पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. त्यासाठी पर्याय दिले आहेत, धातू पैसा, पशु पैसा, धातूची नाणी, वस्तू पैसा. हे काय आहेत? पैशाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या पैशाच्या प्रकाराचे आपल्याला त्याच्या उत्क्रांतीनुसार, त्याच्या निर्मितीनुसार क्रम लावायचे आहेत. त्यासाठी उत्तरासाठी पर्याय आहेत अ, आ, इ, ई, 2 आ, इ, अ, ई, 3 इ, अ, आ, 4 इ, अ, आ, ई. आता या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला एक आकृती दाखवते. त्या आकृतीवरून आपल्याला सहजरित्या पैशाच्या उत्क्रांतीनुसार त्याचे क्रम लावता येतील. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला अशी कोणतीही आकृती दाखवता येणार नाही. त्यासाठी आपण पैशाच्या उत्क्रांतीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, आकृतीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला काहीही न बघता एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये पैशाचा उत्क्रांतीनुसार क्रम लावता आला पाहिजे. तर या ठिकाणी आकृतीनुसार आपला क्रम बघा. दिलेल्या आकृतीमध्ये पहिले आहे पशु पैसा आणि आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक आ आहे पशु पैसा, म्हणून या ठिकाणी आ लिहायचं पशु पैसा. दुसरा आहे वस्तू पैसा. आपल्या पर्यायामध्ये ई पर्याय आहे वस्तू पैसा. नंबर 2ला वस्तू पैसा. नंतर तिसऱ्या पैशाची निर्मिती झाली आहे धातू पैसा. आपल्या प्रश्नामध्ये अ आहे धातू पैसा आणि त्यानंतर धातूची नाणी आणि आपल्या प्रश्नामध्ये ई पर्याय आहे धातूची नाणी. म्हणजे तो कशा प्रकारे तयार झाला आहे? पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा आणि धातूची नाणी. तर पर्यायानुसार हे पर्याय कोणत्या उत्तरासंबंधित पर्यायामध्ये कुठे आले आहेत? तर पर्याय क्रमांक 2 आ, इ, अ, ई. म्हणून आपल्याला उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा आणि धातूची नाणी. आता यामध्ये दुसरा प्रश्न आहे, पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. प्रश्न सेम आहे परंतु पैशाचे प्रकार वेगळे आहेत. पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. पर्याय आहेत प्लास्टिक पैसा, कागदी पैसा, इलेक्ट्रॉनिक पैसा, पत पैसा. उत्तरासंबंधित पर्याय आहेत 1 आ, इ, अ, ई, अ, आ, ई, 3 इ, आ, अ, 4 इ, आ, अ, ई. आता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सुद्धा आपण आकृतीचे निरीक्षण करू शकतो, परंतु आपल्याला एक्झाममध्ये आकृतीचा अभ्यास करून जायचा आहे, जेणेकरून तिथे आपल्याला अडचण गेली नाही पाहिजे. आता आकृतीमध्ये बघा, पहिले आहे कागदी पैसा. आपला पर्याय आहे आ कागदी पैसा, म्हणून पहिले आपण लिहायचं कागदी पैसा. त्यानंतर पत पैसा. पत पैशाचा पर्याय ई आहे ई पत पैसा. त्यानंतर प्लास्टिक पैसा. प्लास्टिक पैसा पर्याय अ प्लास्टिक पैसा. आणि शेवटी आहे इलेक्ट्रॉनिक पैसा ई इलेक्ट्रॉनिक पैसा. अशा प्रकारे आपल्याला या पैशाच्या उत्क्रांतीनुसार त्यांचे क्रम लावता येतात. आता हा पर्याय आलेला उत्तरासंबंधित पर्यायामध्ये कोणता आहे? तर 1 आ, ई, अ, ई. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावून योग्य पर्याय निवडा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 4 आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. खाली काही उदाहरणे दिली आहे, त्या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आली आहे ते लिहायचं आहे
आणि त्यानंतर त्या संकल्पनेचे थोडक्यात स्पष्टीकरण करायचे आहे. त्यासाठी पहिलं उदाहरण दिलं आहे, वसंत शेठ त्याच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्याच्या धान्याच्या बदल्यात देतो. या उदाहरणातून आलेली संकल्पना आहे वस्तू विनिमय. तर संकल्पनेचे स्पष्टीकरण, वस्तू विनिमय, वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. दिलेल्या उदाहरणात वसंत शेठ यांनी शेतकऱ्यांना कोळसा दिला आणि त्या बदल्यात धान्य घेतले, म्हणून या उदाहरणावरून स्पष्ट होणारी संकल्पना आहे वस्तू विनिमय. दुसरं उदाहरण आहे, बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात. बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे ठेव. तसेच दुसरी संकल्पना सुद्धा स्पष्ट होते, ती आहे प्राथमिक ठेव. तर संकल्पनेचे स्पष्टीकरण, ठेव म्हणजे व्यक्ती आपल्या जवळचे पैसे बँकेत नेऊन ठेवणे होय. आता प्राथमिक ठेव म्हणजे काय, तर प्राथमिक ठेव म्हणजे व्यक्तीने बँकेमध्ये पैसे ठेवणे होय. त्याऐवजी आपण सोने ठेवले किंवा संपत्तीचे कागदपत्र नेऊन ठेवले तर त्याला प्राथमिक ठेव म्हणत नाही. त्यामुळे या ठिकाणी पैसे ठेवल्यामुळे त्याला प्राथमिक ठेव असे म्हणता येईल. आता वरील उदाहरणात बबनरावांनी त्यांचे पैसे बँकेत नेऊन ठेवल्यामुळे ठेव ही संकल्पना स्पष्ट होते किंवा प्राथमिक ठेव ही संकल्पना सुद्धा स्पष्ट होऊ शकते. तिसरं उदाहरण आहे, चारूने तिच्या लहान भावासाठी डेबिट कार्ड वापरून शर्ट खरेदी केला. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे प्लॅस्टिक पैसा. तिने काय केलं आहे, शर्ट खरेदी करण्यासाठी प्लॅस्टिक पैसा वापरला आहे, म्हणून संकल्पना प्लॅस्टिक पैसा. संकल्पनेचे स्पष्टीकरण बघा, प्लॅस्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. डेबिट व क्रेडिट कार्ड्स प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जातात. वरील उदाहरणात चारूने तिच्या लहान भावासाठी शर्ट खरेदी करण्यासाठी डेबिट कार्ड वापरल्यामुळे प्लॅस्टिक पैसा ही संकल्पना यावरून स्पष्ट होते. चौथं उदाहरण आहे, मालतीने मध्यस्थामार्फत घर खरेदी केले. मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे रोख घेतले आणि त्याची पावती दिली नाही. या उदाहरणातून स्पष्ट होणारी संकल्पना आहे काळा पैसा. कोणती संकल्पना आहे, काळा पैसा. तर आता संकल्पनेचे स्पष्टीकरण, उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. हा पैसा कायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळाला आहे. यामध्ये कशा पद्धतीने पैसा वापरला आहे, तर बेकायदेशीर. आपण काय करतो, कोणाकडून पैसे घेतल्यानंतर कोणाची मध्यस्थी केल्यानंतर त्याला पावती देणे आवश्यक असते, परंतु या ठिकाणी मध्यस्थाने मालतीला कोणत्याही प्रकारची पावती दिली नाही. हा कायद्यात बसणारी पद्धत नाही, म्हणून त्याला बेकायदेशीर पद्धतीने कमावलेला पैसा असं म्हणतात. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजारात साठवणूक इत्यादीत वाढ होते. तसेच काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. वरील उदाहरणात मालतीने मध्यस्थामार्फत घर खरेदी केले, तसेच मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे रोख घेतले आणि तिला पावती दिली नाही. यावरून काळा पैसा ही संकल्पना स्पष्ट होते. पाचवं उदाहरण आहे, राष्ट्रीय चलनाचा अपव्यय म्हणजे चुकीचा वापर किंवा अयोग्य वापर टाळण्यासाठी काही वेळेस प्रचलित चलन प्रतिबंधित केल्या जाते किंवा करण्यात येते. यामधून स्पष्ट होणारी संकल्पना आहे विमुद्रीकरण. त्याला काय म्हणतात, विमुद्रीकरण. काही वेळेस खूप प्रमाणात बेकायदेशीर पद्धतीने व्यवहार होत आहे असं लक्षात आल्यास काय केले जाते, तर विमुद्रीकरण केले जाते. विमुद्रीकरण म्हणजे जे चलन चालू आहे किंवा ज्या चलनाचा देवाणघेवाणीसाठी वापर केला जात आहे ते चलन बंद केले जाते. आपल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ही पद्धत अवलंबली होती. त्यांनी सगळ्या 1000-500च्या नोटा बंद करून त्या ठिकाणी नवीन नोटा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे काय होते, राष्ट्रीय चलनाचा अपव्यय टाळला जातो आणि अयोग्य व्यवहार सुद्धा टाळले जातात आणि बेकायदेशीर पद्धतीला आळा बसण्यास मदत होते. म्हणून वरील उदाहरणात विमुद्रीकरण ही संकल्पना स्पष्ट केली आहे. त्याला डिमॉनिटायझेशन सुद्धा म्हणतात.
अशा प्रकारे आपण दिलेल्या उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट केली आहेत. प्रश्न 5वा आहे, खालील विधानाशी सहमत आहात की नाहीत ते सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, वस्तू विनिमयात कोणत्याही अडचणी दिसून येत नाहीत. वस्तू विनिमयात कोणत्याही अडचणी दिसून येत नाहीत. मी या विधानाशी सहमत नाही. कारण वस्तू विनिमयात भरपूर अडचणी येतात. वस्तू विनिमयात येणाऱ्या अडचणी पुढील प्रमाणे. पहिली अडचण आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरण, अ व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. ब व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तू विनिमय शक्य नाही. म्हणून ही वस्तू विनिमयाची अडचण आहे. दुसरं कारण आहे मूल्याचा सामायिक मापदंडाचा अभाव. मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. उदाहरण, 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. मूल्य हे वेगवेगळे असते, त्यामुळे त्याची तुलना करता येत नाही. तिसरं कारण आहे वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूचा साठा करणे अवघड होते. उदाहरण, दूध, अंडी, मासे, भाजीपाला इत्यादी. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवणे कठीण होते. चौथं कारण आहे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. प्राणी, घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते. उदाहरण, अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात शेळी हवी आहे. ब या व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धेच पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य होते, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. 5वं कारण आहे विलंबित देणी देण्यातील अडचण. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय, परंतु वस्तू विनिमयात वस्तू रूपाने कर्ज परत करणे हे अवघड होते. उदाहरण, भविष्यात नाशवंत वस्तूंची त्याच स्वरूपात परतफेड करणे अवघड होते. अशा प्रकारे ह्या वस्तू विनिमयातील अडचणी स्पष्ट करता येतात. म्हणून वस्तू विनिमयात कोणत्याही अडचणी दिसून येत नाहीत या विधानाशी मी सहमत नाही. दुसरं विधान आहे आधुनिक चलनाची अनेक चांगली गुणधर्म दिसून येतात. आधुनिक चलनाची अनेक चांगली गुणधर्म दिसून येतात. मी या विधानाशी सहमत आहे. मी या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. पहिलं कारण आहे सार्वत्रिक स्वीकार्यता. पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो. विभाज्यता. छोट्या व्यवहारामध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते. टिकाऊपणा. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा व नाणी दीर्घकाळात पुन्हा पुन्हा वापरता येतात. चौथं कारण आहे सुज्ञेयता. पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते. वहनीयता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येते. उदाहरण, चलनी नोटा. एकजिन्सीपणा. एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुणवैशिष्ट्यामुळे एकजिन्सी दिसतात. स्थिरता. पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे. ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात. या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजानुसार केली जाते. अशा प्रकारे आधुनिक चलनाची अनेक चांगले गुणधर्म दिसून येतात. म्हणून मी या विधानाशी सहमत आहे. आता तिसरं विधान आहे पैशाद्वारे अनेक कार्य केली जातात. पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात. मी या विधानाशी सहमत आहे. मी या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. पैशाचे प्राथमिक कार्य. पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम होय. पैशाच्या आधारे वस्तूची खरेदी विक्री केली जाते. प्राथमिक कार्यामधलं दुसरं कार्य मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण. वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते.
पैशामुळे वस्तूंच्या किमतीची तुलना करता येते. विविध चलनांद्वारे विविध देशातील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येते. उदाहरण, भारतातील रुपया, संयुक्त अमेरिकेच्या संस्थानामधील डॉलर, युनायटेड किंगडमचे पौंड, जपानचे येन इत्यादी. तसेच सर्व प्रकारचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता, देणी पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येतात. आता पैशाचे दुय्यम कार्य. विलंबित देणे देण्याचे साधन. वस्तू विनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते, पण त्याची परतफेड करणे अवघड होते. उदाहरण, धान्य, गुरे या स्वरूपातील कर्ज जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंबित देणी असे म्हणतात. पैसा हे देणी देण्याचे साधन आहे. पैशामुळे कर्ज देणे व घेणे सोपे जाते. पैशाने ही समस्या सोडवली जाते. मूल्यसंचयनाचे साधन. पैसा मूल्यसंचयनाचे कार्य करतो. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. हे बचतीमुळे शक्य होते. लॉर्ड जे. केन्स यांच्या मते पैसा वर्तमान काळ व भविष्यकाळ यांच्यातील दुवा आहे. तिसरं कार्य आहे मूल्य हस्तांतराचे साधन. पैशामुळे एका व्यक्तीकडून प्लॉट, दुकान, शेतजमीन इत्यादी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करता येते. आता पैशाचं तिसरं कार्य आहे अनुषंगिक कार्य. अनुषंगिक कार्यामध्ये कोणकोणती कार्य येतात? त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण उत्पादनाच्या 4 घटकांमध्ये मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते. उदाहरण, खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादी. यामध्ये दुसरा आहे पतपैशाचा आधार. व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात. पैसा हा पतनिर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. तिसरं कारण आहे संपत्तीचे रोखतेत रूपांतर. पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशात रूपांतरित करता येते. उदाहरण, एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते. त्यातून सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकते. अशा प्रकारे पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात. यामध्ये आपल्याला सहमत आहात की नाही यासाठी 1 मार्क मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 3 किंवा 4 मुद्दे लिहायचे आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण पैशाची कार्य लिहून दिली आहेत, परंतु तुम्हाला जी सोपी वाटतील ती 3 किंवा 4च कार्य तुम्ही लिहायची आहेत. आता चौथं विधान आहे, पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो. पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कुठे सहज स्थानांतरित करता येतो. या विधानाशी मी सहमत आहे. आता मी या विधानाशी सहमत असल्याची कारणे पुढील प्रमाणे. ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरण, मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड्स, संगणक इत्यादी. इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचा प्रकार आहे. अशा प्रकारे पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो, म्हणून मी या विधानाशी सहमत आहे. प्रश्न 6वा आहे, दिलेल्या माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यासाठी दिलेली माहिती बघा. गणेश बसने मॉलला गेला. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला 10 रुपयांचे नाणे दिले. मॉलमधून त्याने अनेक वस्तू घेतल्या. घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले, परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले. गणेशचे डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले. आता या माहितीच्या आधारे आपल्याला खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वरील उदाहरणात कोणकोणत्या प्रकारचे पैसे वापरले ते सांगा. हे जे काही उदाहरण आहे किंवा हा जो काही परिच्छेद आहे त्यामध्ये पैशाचे कोणकोणते प्रकार आले आहेत ते सांगायचे आहे. तर पहिले बघा, गणेश बसने मॉलला गेला. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला 10 रुपयांचे नाणे दिले. 10 रुपयांचे नाणे हा काय आहे? पैशाचा प्रकार आहे. तो कोणत्या पैशाचा प्रकार आहे? तर ती धातूंची नाणी
धातूची नाणी या पैशाच्या प्रकारात मोडतो. त्यानंतर मॉलमधून त्याने अनेक वस्तू विकत घेतल्या. घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले. क्रेडिट कार्ड हा सुद्धा पैशाचा प्रकार आहे. हा प्लॅस्टिक पैशाच्या प्रकारामध्ये येतो. परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले. डेबिट कार्ड हा सुद्धा पैशाच्या प्रकारामध्ये येणारा पैसा आहे. त्यानंतर गणेशचे डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले. रोख पैसा हा कागदी पैशाच्या प्रकारामध्ये येतो, म्हणून रोख पैसा सुद्धा त्याने वापरलेला आहे. म्हणजे वरील उदाहरणात 10 रुपयाची नाणी हे एक धातूची नाणी आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे प्लॅस्टिक पैसा आहे आणि रोख पैसे हे काय आहे? कागदी पैसा आहे. अशा प्रकारचे 3 प्रकारचे पैसे या परिच्छेदात त्या व्यक्तीने वापरलेले दिसून येत आहेत. आता या परिच्छेदावर अनुसरून दुसरा प्रश्न आहे, त्यापैकी कोणतेही 2 प्रकारचे पैसे स्पष्ट करा. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात 3ही प्रकारचे पैसे स्पष्ट करून दाखवते. तुम्ही परीक्षेत ज्याप्रमाणे प्रश्न विचारला आहे त्याचप्रमाणे लिहिलं तरी चालेल. तर यापैकी पैशाचा पहिला प्रकार आहे धातूची नाणी. पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. काळपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. नाण्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे: प्रमाणित किंवा प्रधान नाणी, गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. दुसरा प्रकार आहे प्लॅस्टिक पैसा. प्लॅस्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. डेबिट व क्रेडिट कार्ड्स प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जातात. तिसरा प्रकार आहे कागदी पैसा. कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात व त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहेत. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणामुळे बँक पैसा अस्तित्वात आला. अशा प्रकारे धातूची नाणी, प्लास्टिक पैसा आणि कागदी पैसा या प्रकारचे जे काही पैसे आहेत ते आपल्याला सविस्तर स्पष्ट करता येतात. अशा प्रकारे आपण प्रकरण 2 पैसा याचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.